लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। भावी आमदार असा उल्लेख करत देवदत्तजी निकम केंदूर धामारी परिसरात जोरदार स्वागत। केंदूर पाबळ परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आरत्यांचा मान म्हणून श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम यांचे गणपती मंडळांनी जोरदार स्वागत केलं व भावी आमदार अशा अनेक मंडळात उल्लेख केला गेला। श्री गणरायाचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी गेले 8 दिवस श्री गणेशाची अतिशय भक्तिभावाने सेवा केली आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणरायाच्या पूजनाने केली जाते। हे आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेत नाही, कारण आपल्या गावाच्या अनेक मंडळांना भेटी देण्याकरता काल शंकरदादा दामोदर यांनी नियोजन केलं आणि आता आपण गावातील सगळी मंडळी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता बाबू सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं का वेळ जायला जाता याच्यात, त्यामुळे मी सर्वांचा नावोल्लेख न करता आपल्या या मंडळाला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण आलो। तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। पारामेळ्यामध्ये ठीक आहे, आजच येण्याची काही पहिली वेळ नाही, जवळपास गेले 20 वर्षांपासून आपल्या या मळ्यामध्ये आम्ही या पारामेळ्याला येतोय, याचे साक्षीदार तुम्ही सर्व। त्यावेळी रस्त्याची देखील अडचण खूप होती, त्यावेळी कशा कशा पद्धतीने आपण तो विषय मार्गी लावला याचे साक्षीदार तुम्ही। या पुढच्या कालखंडामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण एकत्रितरित्या आपल्या परिसराचा कायापालट करू एवढं या निमित्ताने सांगतो। आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। शेवटचे 2 दिवस बाकी असताना एक वर्षातून येणारा हा आपला अत्यंत आनंदाचा क्षण, कोण कुठल्या जाती धर्माचा हे सर्व विसरून सर्वजण एकत्रित येऊन मळ्यामध्ये गावामध्ये घराघरामध्ये गणेशाचं आगमन होत असतं आणि आपली प्रत्येकाची एक इच्छा जी असते ती आपण शुभ कार्य सुरू करत असताना गणपती बाप्पाला प्रार्थना करत असतो। आज आम्ही सगळे मंडळी आपल्या या मंडळाला भेट देण्यासाठी गणरायाची आरती घेण्याचा मान तुम्ही आम्हाला दिलात। त्याच्यामध्ये सभापती शंकरदादा आहेत, भरतराव आहेत, सूर्यकांत आहेत, आपल्या उपसरपंच ताई आहेत, सगळे आम्ही ज्योतिताई आणि आपण सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, या वाडीमध्ये या पूर्व कालखंडामध्ये देखील अनेक वेळा येण्याचा प्रसंग आला। मग पूर्वीचं आपल्या इथं असणारे लाईटचे काही प्रश्न होते, टिप्यांचे, त्या विषयामध्ये आपण काही प्रश्न मार्गी लावले। तदनंतर आपल्या घरांचा देखील विषय सूर्यकांत जे असतील त्यांनी आणि मधल्या काळात आपले भालेकर ग्रामपंचायत सदस्य असतील गावडे असतील यांनी देखील गणेशराव की खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि कलेक्टर यांची देखील ECZच्या जागेमध्ये घरांना जो तुम्हाला त्रास दिला जातो त्याबाबत देखील चर्चा झाली। मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं की 100% आपल्या सर्वांचे देखील जातीचे दाखले कदाचित काढून झालेले नसतील आणि 100% आदिवासी प्रकल्प विभागाचं जे ऑफिस आहे ते घोडेगाव या ठिकाणी आहे, याची काही लोकांना माहिती काहींना नाही। तर शासनाच्या ज्या काही योजना त्याच्यामध्ये आदिवासी करतायत त्याचा आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याचा प्रयत्न पुढच्या कालखंडामध्ये निश्चित केला जाईल। आपल्या सर्वांना मी एवढं सांगतो की ज्या आश्रमशाळा देखील तिथे आहे त्याच्यामध्ये कदाचित महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।